या तहाच्या आपले 23 किल्ले आणि 4 लक्ष मुलांचा मुलूक आता आमचा झाला आणि बादशहाची चाकरी यापुढे तुम्हाला करायची. बादशहाने तुमच्या शंभू राजांना 5,000ची मनसबदारी दिली. हे शाही फरमान. तुम्ही आपल्या शंभू बाळांसोबत आता बादशहाच्या भेटीसाठी जाऊ. राजासाहेब, लहानपणापासून आम्ही एक शेर ऐकत आलो. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. विपरीत परिस्थितीत मुघलांची चाकरी करावी लागली. औरंगजेबाचा आता 50वा वाढदिवस होता. त्यांनी सरळ आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शंभू माळासहित आग्र्याला बोलवलं. आणि हाच तो क्षण ज्या दिवशी औरंगजेबाची आणि शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट झाली आणि आपल्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर आपला मराठी बाणा दाखवला. रामसिंग, माझ्यासमोर हा कोण आहे? राजा जसवंत सिंग. जसवंत सिंग, ज्यानं माझ्या मावळ्यांकडून मार खाल्ला, त्याच्या पाठीमागे मी उभा नाही. हम ये बर्दाश्त नहीं कर सकते. कभी नाही. आमचा अपमान करायचा होता म्हणून आम्हाला इथे बोलवलं. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. हा सह्याद्रीचा वाघ कोणापुढे कधीही झुकत नाही. शंभूबाळ, चला. नजर बंद रखो उसे, कड़ा पहारा रखो. राम सिंह, तुम्हारे वालिद मिर्जा राजे, उन्होंने सिवा को जान की हमी दी, इसलिए इस काफिर को हम कुछ भी नहीं कर सकते. गुलाब खान. जी हुजूर. उस सिवा पे कड़ी नजर रखो. मौका मिलते ही हम उससे बदला लेंगे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. या परवरदिगार, रहम रहम रहम. आमीन 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 आमीन. राजे, त्या औरंग्याचा भर दरबारात तुम्ही अपमान केला. तो आता शांत बसेल? काय करणार आहे तो? राजांच्या जीवाला आम्ही असेपर्यंत कुणी हात पण लावू शकणार नाही. आमच्या राजाला 5,000च्या मनसबदारीत उभा केला. राजा जी, आलमगीर आपसे नाराज है. आपके चारों तरफ गुलाब खान का पहरा है. राजा जी, गुलाब खान का मतलब इंसान के रूप में शैतान. असे लय फुलाकान पाहिले आमच्या राजाने. शिवाजी राजे, हम बादशाह के बंदे फुलाद खान है. बादशाह ने हमें आप पे नजर रखने के लिए कहा है. अभी से आप हमारे निगरानी में रहेंगे, याची याद ठेवा. खान साहेब, तुम्ही तुमचं काम करा. आमच्याकडून तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. आपण दोघं बादशहाचे बनू. तुम्ही पहारा करा, आम्ही कैद करू. शंभूबाळ, आग्र्यात येऊन आम्ही बसलो. रामसिंग, पटली ना खात्री? हाच सलोखा औरंग्याला करायचा होता ना? ठीक आहे, यात तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही जा. हे आई भवानी कौल दे. रघुनाथ पंत, त्या फुलातला बोलवा. जी राजे. राजे, मार्ग सापडला का कोणता? बहिरजी, शोधला तर देव सुद्धा सापडतो.
या फुलात खान या. आम्ही एका कामासाठी तुम्हाला त्रास देतो. कौन सा काम? आम्ही तर आता कैदेत होतो. माझ्या बरोबर दख्खन मधून शेकडो माणसं इकडे आलेली. माझी काही निवडक 10-12 माणसं सोडून बाकीच्यांना परत जाण्याची बादशाहने आम्हाला परवानगी द्यावी. क्या आपके सभी आदमी दक्कन जाएंगे और आपके साथ गिने चुने लोग रहेंगे? हाँ हाँ, ये तो मुमकिन है. मैं आपकी ये दरख्वास्त बादशाह तक पहुंचाता हूँ. या संकटातून आम्हाला सुटायला हवं. राजे पण कसं? केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. क्या कहता है वो सीवा? हुजूर, सीवा के पास बहुत कम आदमी बचे. आजकल ज्यादातर वो आम्हाला आग्र्यातली काय कुठली पण हवा मानवते. तुम्ही या आमच्या दख्खनमध्ये, खात्रीनं सांगतो तुम्हाला दख्खनची हवा मानवणार नाही. अब क्या सकते हो? ये जुर्रत. वो सीवा का बेटा है संभा. ये मरगट्ठे लड़ेंगे लेकिन झुकेंगे नहीं. उस सीवा पर कड़ी नजर रखो, नहीं तो आगरा से उठकर वो दक्खन में चला जाएगा. हुजूर, सीवा की एक दरख्वास्त है. यहाँ के साधुओं को, बैरागियों को, फकीरों को और यहाँ के मंदिरों में वो मिठाई बांटना चाहता है. मिठाई ठीक है, बांट दो, लेकिन फुलाद उस सीवा पे कड़ी नजर रखो. जी हुजूर. अशी मिठाई आपल्याकडे होत नाही. खरं आहे मदर, ही मिठाई राजगडला पोचवायला होती. इतकं दिस टिकल. महिनाभर ठेवली तरी पण बिघडत नाही. ऐकलं हिरोजी, फक्त पाठवता आली पाहिजे.
आता किती रगडू 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 हात दुखायला लागले माझे. रगड रगड. गेला करा तो फुल द्या. गेला गेला. सूरत से कीरत पड़ी ना पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत कभू न जाए.